मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आरोहीला बघून रमाचं काळीच पिळवटतं. रमा लगेच तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणत असते, आरू बाळा काय गं, तुझ्या डोक्याला काय लागलं, तू कुठे पडलीस का? आरू बाळा काहीतरी बोल ना गं, काय झालं आहे? त्याबरोबर आता लगेचच इकडे संध्या म्हणू लागते, आता काय नवीन नाटक आहे काय माहिती? अगे पोट्टे काय झालं आहे, काहीतरी बोल ना, अशी कशापायी आली, काहीतरी बोलणार आहेस की नाही? आता आणखीन काहीतरी नवीन नाटकं असणार आहेत. त्याबरोबर लगेचच स्वरा तिकडे येते आणि म्हणत असते, नाही काही नाटक नाही आहे, खरं बोलते ती, खरंच तिच्या डोक्याला लागलं आहे आणि खरंच ती पडली आहे. मग लगेचच स्वरा सांगू लागते, काल तुमच्या मुलाने तिला सांगितलं की आता तुझ्या बाबाचं आणि स्वराचं, माझं आणि तुझ्या आईचं लग्न होणार आहे. आणि मग रमाचा हात धरून तो तिला तिकडनं घेऊन जात असताना आरोही अक्षयला रमाला थांबव थांबव असं म्हणत होती. अक्षय जागेवरून हलत नव्हता म्हणून तीच तिच्या आईला थांबवण्यासाठी पुढे सरसावली आणि त्यावेळी खुर्चीच्या पायाला पाय अडकून ती पडली. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र सगळेच जण गप्प बसतात. तर स्वरा म्हणत असते, पण तरीही तुमच्या मुलाला साधं मागे बघूनही बघावं असंही नाही वाटलं. त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणत असते, आणि हो माझं आणि अक्षयचं लग्न होणार आहे ही त्याची पत्रिका नाही, म्हणजे आता पत्रिका दिल्यावर तरी कमीत कमी तुम्हाला शाश्वती पसतेल ह्या गोष्टीची की खरोखर मी आणि अक्षय लग्न करतोय म्हणून. आणि खरं बघायला गेलं ना तर आरूने माझ्याकडे एक गिफ्ट मागितलं होतं, जे गिफ्ट तिला देण्यासाठी मला तुमची परवानगी हवी होती. ॲक्च्युली ती एकटीच येणार होती, पण मीच म्हटलं मी सुद्धा येते, म्हणजे कसं स्पष्टपणे सर्व गोष्टी बोलता येतील ना. आरू बोल बाळा. त्याबरोबर लगेचच रमासुद्धा आरोहीला जवळ करते आणि म्हणते, बोल ना आरू, काय बोलायचं आहे बाळा? त्यावर आरोही म्हणते, मला तुझ्याबरोबर नाही अण्णा आजोबांबरोबर बोलायचं आहे. तसे लगेचच आता संध्या म्हणते, काय बाप्पा पोरगी आहे, काय शिकवून पाठवलं आहे तुला अक्षयने? त्याबरोबर स्वरा म्हणते, नाही नाही, अक्षयने तिला काहीही सांगितलेलं नाही आहे. इनफॅक्ट आम्ही दोघीजणी इकडे आलो आहे हे अक्षयला माहीतही नाही आहे. जर हवं असेल तुम्हाला तर कॉल करा आणि विचारा, त्याला नाही माहीत आरू कुठे आहे. त्याबरोबर लगेचच मग आता पुन्हा एकदा स्वरा म्हणते, बोल ना बाळा आरू, काय बोलायचं होतं तुला? त्याबरोबर लगेचच इकडे आता अर्था म्हणत असते, काका मला पूर्ण खात्री आहे तारादीला बरोबर माहिती असणार आहे आरू कुठे येते. त्या दिवशी तुमचं ते वेडिंग फोटोशूट दाखवायलासुद्धा हिनेच आरूला नेलं होतं. ही ना मुद्दाम करते हे सगळं. तारादी सांग आरू कुठे? त्याबरोबर लगेचच तारा म्हणते, हो मी हे एक्सेप्ट करते की मी तिला फोटोशूट बघायला नेलं होतं, पण ती आत्ता कुठे आहे हे मला नाही माहीत. अर्था म्हणते, तुला माहिती आहे तू सांग. त्याबरोबर तारा म्हणते, मी कशी सांगू, मला नाही माहिती. मामा अरे तू ह्या डमचं कुठे ऐकतोयस? त्यावर अर्था म्हणते, मी शेवटचं विचारते या तारादी सांग मला कुठे आहे आरू? त्याबरोबर तारा म्हणते, मला नाही माहीत कुठे आहे ती. त्याबरोबर अर्था म्हणते, बघ दे मी पुन्हा विचारते, सांग मला कुठे आहे आरू? त्यावर तारा म्हणते, अगं मी पुन्हा तेच सांगणार आहे, मला नाही माहीत ती कुठे येते. अक्षय म्हणतो, बास भांडू नका तुम्ही दोघीही, शांत बसा. त्यावर तारा म्हणते, मामा अरे मला खरंच नाही माहिती कुठे. त्यावर अक्षय म्हणतो, तुम्ही जरा शांत बसा ना, भांडून कळणार आहे का आरोही कुठे येते? इतक्यात अक्षयच्या फोनवरती मेसेज येतो. तसा लगेचच आता अक्षय म्हणतो, सापडली आरू. त्यावर अर्था विचारते, कुठे आहे काका? त्याबरोबर अक्षय सांगतो, स्वरा आंटी बरोबर आहे, ये इकडे चल. आणि मग तो लगेचच अर्थाला घेऊन तिकडनं निघून जातो. तर तारा ही आता विचार करते, स्वरा हिच्याबरोबर कुठे गेली असेल ही, नक्की काहीतरी गडबड आहे. त्याबरोबर आता अण्णासाहेब आरोहीला घेऊन बसतात आणि आता ते आरोहीला विचारत असतात, बोल आरोही, काय बोलायचं आहे बाळा तुला, काय म्हणणं आहे तुझं? त्यावर आरोही म्हणते, कुठलीच मुलं आपल्या आईबाबांच्या लग्नात नाही जाऊ शकत, पण नशिबाने मला ती संधी मिळाली होती ती संधी जेव्हा मी माझ्या आईबाबांच्या लग्नात खूप मज्जा केली असती. मी आईला नवरीसारखं तयार केलं असतं, बाबाबरोबरसुद्धा छान एन्जॉय केलं असतं. पण आता तर मला कळलं आहे की माझे आईबाबा एकत्र नाही तर वेगळे होणार आहेत. त्याबरोबर पुढे संध्या म्हणते, मग आता तुले म्हणणं काय नक्की? त्याबरोबर आरोही म्हणत असते, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की लग्नाआधीचे 8 दिवस आईला आम्ही आमच्या घरी राहायला घेऊन जाऊ का प्लीज? त्याबरोबर हे ऐकून संध्या म्हणते, काय हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे कसं काय? त्याबरोबर आता लगेचच अण्णासाहेब म्हणतात, काय
त्याबरोबर आरोही म्हणते, हो, मला माझ्या आईची लग्नाआधीची सगळी हौस पूर्ण करायची. लग्नाआधीचे तिचे सगळे विधी आमच्या घरून झाले तर चालतील अण्णा आजोबा तुम्हाला? प्लीज. हे बघा, मला माझ्या आईबरोबर वेळ घालवायचा आहे, फक्त हे 8 दिवस. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, काही बोलू राहिली ही पोट्टी? नाही म्हणजे असं कसं शक्य आहे? लग्नाआधीचा दिवस ही तिकडे कशी राहू शकते? आणि विधीसुद्धा सगळे तिकडेच करायचं म्हटल्यावर कसं चालेल असं? त्याबरोबर लगेचच आरोही हात जोडते अण्णासाहेबांसमोर आणि प्लीज अशी रिक्वेस्ट करते. इतक्यात स्वरा मागून बोलते, अगं आरोही बाळा, पण मी सुद्धा असेन की तिथे मग? त्याबरोबर आरोही लगेचच म्हणते, प्लीज माझी एवढी इच्छा पूर्ण कर ना गं, प्लीज. आई, तू तरी सांग ना गं बाबांना तुझ्या, बोल ना काहीतरी, सांग ना त्यांना की तुला माझ्याबरोबर राहायचं आहे म्हणून. अण्णा आजोबा प्लीज, मी तुम्हाला खूप रिक्वेस्ट करते आहे, मला ना थोडे दिवस माझ्या आईबरोबर वेळ घालवायचं आहे. मी माझ्या बाहुलीला माझ्या आईचं नाव देऊन नेहमी सुंदर तयार करायचं आहे आणि आता मला माझ्या आईला तयार करायचं आहे तसंच. त्याबरोबर आता संध्या म्हणते, अहो अण्णासाहेब, काय हे सगळं काय बोलत राहिली ही पोट्टी? सगळे विधी तिकडे त्यांच्या घरी आणि आपल्या घरी काय? त्याबरोबर मग आता अण्णासाहेब हे संध्याला म्हणतात, संध्याताई थांबा जरा. त्याबरोबर मग आरोही म्हणते, आजोबा प्लीज. त्याबरोबर मग अण्णासाहेब हे संध्याला म्हणतात, संध्याताई आता मला सांगा, जर लग्न तुमच्या गावाकडे होत असतं तर सगळे रमाचे लग्न आधीचे विधी इथेच झाले असते ना मग? त्याबरोबर आता आरोही म्हणत असते, प्लीज प्लीज सांगा ना, घेऊन जाऊ मी आईला? आई अगं तू तरी बोल ना गं काहीतरी. त्याबरोबर मग आता अण्णासाहेब म्हणतात, हे बघ मी काय म्हणतो आहे आरोही, नाही तू बरोबर आहे माझ्याशी बोललीस, ठीक आहे, पण काय आहे ना बाळा, आता तुझ्या आईचं लग्न कुणाबरोबर होणार आहे? साई काकाबरोबर की नाही? मग तू परमिशन त्याच्याकडे मागितली पाहिजेस, तू त्याला विचारायला हवं. त्याला चालणार आहे का तुझी आई तुझ्याबरोबर तुझ्या घरी राहिलेली? मी तिचा बाबा आहे, पण आता साई काकाबरोबर तिचं लग्न होणार आहे ना. जर साई काकाने परमिशन दिली तर तुझी इच्छा पूर्ण होऊ शकते, त्यामुळे तू साई काकाला विचार. मग आरोही साईसमोर हात जोडते आणि साई काका प्लीज अशी रिक्वेस्ट करते. त्याबरोबर साई म्हणतो, मी तयार आहे. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. संध्या म्हणत असते, अरे काय बोलून राहिलं तू हे साई? काय तयार आहे तू? काय चाललं हे सगळं? त्यानंतर शशिकांत मुकादम म्हणतात, वा 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 स्वरा, वा, काय मस्त केलं आहे तुम्ही दोघींनी काम. आरोही, अगं पण ही एवढी जबरदस्त आयडिया नेमकी तुला आली कशी? तुला हे सगळं सुचलं कसं काय? त्याबरोबर लगेचच आरोही म्हणते, स्वरा दिदी. त्याबरोबर लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, वा स्वरा वा, माझ्याकडे राहून तू सुद्धा डावपेच शिकलीस बरं का. त्यावर स्वरा लगेचच म्हणते, पण खरं करायचं ना कौतुक ते आरोहीचंच. आरोहीने सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आहे तिकडे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, शाबास आरोही. त्याबरोबर लगेचच आता अक्षयसुद्धा म्हणतो, थँक्यू सो मच आरू, तुला माहीत नाही आहे तू माझं केवढं मोठं काम केलं आहेस. मी सगळ्या होप्स सोडून दिलेल्या असताना तू ही एवढी मोठी गोष्ट केली आहेस. त्याबरोबर आता आई आजीसुद्धा म्हणतात की हो ना खरंच. तर पुढे आई आजी म्हणत असतात, खरं बघायला गेलं ना तर मी अक्षयला म्हणाले होते, रमाचा नाद सोडून दे, तिचा विचार करणं आता बंद कर. पण नाही अक्षय, आता खऱ्या अर्थाने तू प्रयत्न कर. आता रमा आपल्या घरी 8 दिवस राहायला येणार. 8 दिवस आपल्या हातात आहेत. ही संधी आहे आपल्यासाठी, कदाचित शेवटची संधीसुद्धा असू शकते. त्यावर अक्षय म्हणतो, हो आजी. त्यावर आजी म्हणतात, 8 दिवसात असं काहीतरी कर की रमाला तुला सोडून जातच नाही आलं पाहिजे. त्यावर लगेचच अक्षय म्हणतो, हो खरंच या 8 दिवसात काहीतरी अशी जादू व्हायला पाहिजे. त्याबरोबर इकडे संध्या साईला म्हणत असते, साई अहो पोट्ट्या, काय चाललं आहे तुझं? काय करून राहिलं तू? हे सगळी बॅगा बिगाची भराभर बांधाबांध काय चाललं आहे? काय नक्की तुझ्या मनात? साई, ए साई, अरे काय विचारून राहिली तुझी मायला काही उत्तर देणारीस की नाही? कुठे चाललायस तू? हां, आणि काय करायलाय? हे सामान भरून तू कुठे निघून चाललाय? आणि कशा पायी भरायलाय? ए साई, बोलणार आहे काहीतरी. तू रमाली सोडून बिडून जाण्याचा तर विचार करून नाही राहिला ना साई? ए पोट्ट्या. त्याबरोबर साई म्हणतो, नाही गाई, काय विचित्र बोलून राहिली तू. त्याबरोबर संध्या म्हणते, अरे मग मी विचित्र बोलून राहिले तर तू मला जे बरोबर असेल ते सांग ना. कुठे चाललाय तू? काय चाललंय तुझ्या डोक्यात? आणि रमाले कशाले पाठवायलाय तिकडे तू? अरे तुला माहीत आहे ना तो अक्षय कसा आहे? तो रमाचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि जर नंतर रमा त्याच्या दावणीला बांधून राहिली तर आपण काय करणार आहोत बाळा? कळत नाही आहे का तुला? त्याबरोबर मग साई म्हणतो,
माय, असं काही पण होणार नाही. तुला वाटून राहिलं ना की तो अक्षय रमाचं मन वळवेल, तुला वाटून राहिलं तो काहीतरी करेल म्हणून. पण हे कसं शक्य आहे? रमाले सोबत लागेल ना कुणाची तरी. तिले सोबत म्हणून आपण दोघांनी जायचं आहे अक्षयच्या घरी. हो, आपण जाऊन राहूया ना तिकडे रमाले सोबत म्हणून. आपण जर तिथे असू तर तो अक्षय काय करू शकणार आहे? आरोहीची इच्छा होती रमाने तिकडे जावं. रमाबरोबर कोण असेल हे तिची इच्छा नव्हती ना. त्याबरोबर मग मात्र आता संध्या म्हणते, नेमकं तुझ्या मनात काय चालू आहे? त्यावर साई म्हणतो, माझ्या मनात हेच आहे आई, की आता काही झालं तरी साई आणि रमा आणि अक्षय आणि स्वरा ह्यांचीच लग्न झाली पाहिजे बस. त्याबरोबर लगेचच संध्या त्याच्यावरनं दृष्ट काढून टाकते. तर दुसऱ्या बाजूला आता रमा ही विचार करत असते, मी अक्षयसमोर साईंबरोबर कसं बोलू शकते? मी अक्षयसमोर साईसोबत कशी राहू शकते? नाही, हे सगळं खरोखर खूप कॉम्प्लेक्स होणार आहे माझ्यासाठी. मग रमा पॅकिंगही करत असते. इतक्यात तिकडे अण्णासाहेब येतात. अण्णासाहेब रमाला विचारतात, येऊ का? त्यावर रमा म्हणते, विचारताय काय अण्णा? या ना. अण्णा म्हणतात, काय पॅकिंग सुरू आहे का? त्यावर रमा म्हणते, हो ना. त्यावर अण्णा विचारतात, मी काही मदत करू का? रमा म्हणते, नाही अहो अण्णा, होतं चाललंय, मी घेते ना करून. त्यावर अण्णा तिथे बसतात. रमाला ते म्हणत असतात, काही नाही गं, आज वाटलं तुझ्याबरोबर थोडा वेळ घालवावा म्हणून मी इथे आलो. रमा, खरंच तुला एक गोष्ट सांगू? म्हणजे 7 वर्ष कधी गेली, किती पटापट गेली हे मला कळलंच नाही. तुझा मी ॲक्सिडेंटमध्ये जीव वाचवला, पण त्यानंतरपासून तू माझी सगळी काळजी घेतलीस. माझं सगळं व्यवस्थित केलंस तू रमा. म्हणजे अगदी माझी मनापासून सेवा केलीस. माझी शाळा, माझं सगळं व्यवस्थित सांभाळलंस बघ. रमा म्हणते, अहो अण्णा, असं काय बोलताय? मी जे काही केलं ना ते माझं कर्तव्य होतं आणि मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. अण्णा म्हणतात, रमा, पण बाळा, कर्तव्य पार पाडता पाडता तू ना स्वतःचं सुख, स्वतःची हौस सगळं बाजूला टाकत गेलीस गं. रमा, तुलाही माहिती आहे आणि आता मलाही व्यवस्थित माहिती आहे, तुझं सुख अक्षयबरोबर राहण्यात आहे, जास्त म्हणजे आरोहीसोबत आहे. हे तुलाही कळतं आहे आणि मलाही. पण तरीही तू का हे साईबरोबर लग्न वगैरे कशासाठी? रमा, जर तुला साईबरोबरच लग्न करायचं असतं ना तर ह्या 7 वर्षात कधीही तू साईबरोबर लग्न करून मोकळी होऊ शकली असतीस. पण बाळा, तू तसं केलं नाही आहेस, कारण प्रश्न तुझ्या भविष्याचा आहे, तुझ्या आयुष्याचा आहे. म्हणून कळतं आहे का तुला? आताही तू ना फक्त दुसऱ्यांचा विचार करतेस. आता साईने तुला परवानगी दिली, पण साईने नक्की मनापासून परवानगी दिली आहे का? त्याच्या आईला काय वाटलं असेल वगैरे वगैरे विचार तुझ्या मनात सुरू आहेत. पण रमा, मी तुला एक गोष्ट सांगू का? आता ना दुसऱ्यांचा विचार करणं थोडा वेळ बंद कर. बाळा, स्वतःचा विचार कर फक्त. स्वतःसाठी जग खरंच. कारण तुझं तुझ्यासाठी जगणं खूप गरजेचं आहे. आता खूप थोडा वेळ राहिला आहे रमा तुझ्या हातात. त्याच्यात तुझा विचार कर. तुला काय हवं आहे? तुला काय वाटतं आहे? तुझी इच्छा काय आहे? हे जाणून घे. कळतं आहे ना तुला नेमकं मला काय म्हणायचं आहे? आजपर्यंत फक्त ऐकलं होतं, मुलीच्या बापाचे हात दगडाखाली असतात. पण कधी माझ्यावर स्वतःवरही अशी वेळ येऊ शकते असं मला वाटलं नव्हतं. खरंच आज मला खूप खूप वाईट वाटतं आहे रमा तुझ्यासाठी. तुझा बाप म्हणून मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही आहे. बाळा, फक्त तुझ्यासाठी प्रार्थना करता येते गं मला. खरंच. त्याबरोबर रमा ही अण्णासाहेबांना घट्ट मिठी मारते. अण्णा तिला सांगत असतात, रमा, तुला जे हवं ना ते तू कर. तुझ्या मर्जीप्रमाणे राहा. कळतं आहे ना? तर दुसऱ्या बाजूला रांगोळी काढून झाल्यावर आरोही मोठमोठ्याने ओरडत असते. तर अक्षय आणि स्वरा तिला म्हणत असतात, अगं हळू ओरड, बाकी घरातले झोपलेत. तुला आनंद झाला आहे पण हळू. इतक्यात शशिकांत मुकारदम आणि आय्यजी त्या ठिकाणी येतात. मग लगेचच आरोही म्हणते, सॉरी आजोबा, सॉरी आजी, सॉरी सॉरी. त्याबरोबर ते दोघं म्हणतात, हो हो ठीक आहे, पण तुमचं एवढं रात्री काय चाललं आहे तिघांचं बाहेर? त्यावर अक्षय म्हणतो, आजी ते. त्यावर लगेच स्वराच म्हणते, आम्ही आई उद्या येणार आहे ना तिच्यासाठी सुस्वागतमची रांगोळी काढतोय. त्याबरोबर हे ऐकून शशिकांत मुकारदम म्हणतात, अरे वा वा, पण अरे तुम्ही हे सकाळीही करू शकला असतात ना. त्यावर अक्षय म्हणतो की मला रात्रभर झोपच येणार नाही आहे, मला काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्यावर स्वरा लगेच म्हणते, हो ना, आणि तसंही उद्या रमा येणार आहे म्हटल्यावर अक्षयला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं, काहीतरी खास करायचं होतं. म्हणून मग मी म्हटलं की आपण छान अशी रांगोळी काढूया, रमालाही छान वाटेल घरात येताना. खरं तर रमा ह्या घरचा जीव आहे, त्यामुळे रमा ह्या घरात आली ना
की घर कसं आनंदी होऊन जाईल परत, हो ना. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, बरं चला आता झोपून घ्या. त्यावर अक्षय म्हणतो, नाही बाबा, मला झोपच येत नाही आहे. मला असं झालं आहे, कधी एकदाचा उद्याचा दिवस उगवतो आहे आणि कधी एकदाची रमा पुन्हा एकदा आपल्या घरी येते. रमा घरी आली ना की मला बरं वाटेल. त्यावर पुढे तो म्हणतो की मला ना तिच्या घरात येतानाच्या एंट्रीसाठी काहीतरी ग्रँड करायचं आहे, पण काय करू. त्यावर लगेचच स्वरा म्हणते, आपण एक काम करू शकतो अक्षय. त्यावर अक्षय विचारतो, काय. त्यावर स्वरा म्हणते, अरे अक्षय, आपण रमा जेव्हा घरात येईल तेव्हा तिच्यावरती छान फुलांची उधळण करू शकतो ना, तिलाही भारी वाटेल की. त्यावर लगेचच आई आजी म्हणतात, हो 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 करू शकतो, पण ते सगळं उद्या ना. बाकी आता चला घरात, बघा किती रात्र झाली. चला चला सगळ्यांनी लवकर घरात या. त्याबरोबर लगेचच अक्षय आणि स्वरा म्हणतात, हो हो आलो. आणि मग अक्षय, स्वरा, आई आजी, त्याचबरोबर शशिकांत मुकादम सगळेच जण तिकडनं घरात जातात. इतक्यात त्या ठिकाणी इरावती येते आणि इरावती ती रांगोळी पुसते आणि रांगोळी पुसत म्हणत असते, रमा ह्या घरात परत येणार. 4 दिवस इरावती इथे नव्हती काय, तर डायरेक्ट वेलकम रमा वगैरे. नाही नाही नाही, बघा, नाही जर आता त्या रमाला इथे येण्या अगोदरच परतवून लावलं ना, तर मी सुद्धा नावाची इरावती नाही. आता नाही जर मी या घरात अशी विचित्र लग्न लावून दिली, अक्षय, स्वरा, साई, रमा अशी, तर माझं सुद्धा नाव इरावती नाही. आता मी कायमची आली आहे न जाण्यासाठी. आणि रमा, तुला तर मी कधी या घरात येऊच देणार नाही. आता तू बघशील मी काय काय करते ते. आता तुला नाही जर पश्चाताप झाला ना प्रत्येक गोष्टीचा, तर मी सुद्धा इरावती नाव नाही सांगणार. ये ये रमा ये. नाही जर तुला उंबरठ्यावरूनच मी मागे घालवलं ना, तर माझंसुद्धा नाव इरावती नाही. इरावती ये, तुझ्या स्वागताला ही इरावती अगदी बाहू पसरून तयार आहे. रमा ये, स्वागत आहे तुझं. त्याबरोबर इकडे लगेचच संध्या ही साईला म्हणत असते, साई पर तुझ्या पोट्या डोक्यात आयडिया आली ती एकदम भारी होती. त्यावर लगेचच साई म्हणतो, बरोबर आहे ना माय, त्या आरोहीची काय इच्छा होती, तिच्या मायनं तिच्याबरोबर असावं, मग तिच्याबरोबर आणि कोणी असावं की नाही असं ती काही बोललीच नव्हती. त्यावर इकडे एक बाबा रमाला भेटतात. ते रमाला विचारतात, काय गं मुली, माहेरी चालली आहेस वाटतं. त्यावर रमा ही म्हणत असते की नाही, मी माझ्या सासरीत चालली आहे. त्यानंतर मग रमा ही थेट मुकादमांच्या घरी येते. औक्षण वगैरे करून ती आता घरात जाणारच असते. इतक्यात त्या ठिकाणी साई येतो. साई म्हणतो, 1 मिनटं. त्याबरोबर सगळेच साईकडे बघतात. तर साई म्हणतो, नवरी नवरीसारखी तेव्हाच दिसते जेव्हा तिचा नवरा तिच्याबरोबर असतो. त्यामुळे मी इथेच रमांबरोबर राहणार आहे, तुमच्या सगळ्यांसोबत लग्नाचे विधी सगळे होईपर्यंत. त्यावर हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.